लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव रुक्मिणी आणि राजश्रीला सांगत असतो की मी जे काही केलं ते फक्त विनूसाठी. मात्र त्याचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी खूप चिडते आणि म्हणते की राघव, तू जे काही करतो ते फक्त विनूसाठीच करतो. विनूवर उपचार करण्यासाठी म्हणून फक्त तू त्या डॉक्टरांना या घरात घेऊन आला. फक्त त्यांनी विनूवर चांगले उपचार केले म्हणून तू त्यांना आपल्या घरचा आकाशकंदील लावण्याचा मान दिला. फक्त आश्रमाला चांगले डॉक्टर मिळावेत म्हणून तू त्यांच्या बाजूने बोलला आणि आजही फक्त आश्रमासाठीच तू रामाची भूमिका करायला होकार दिला. आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून राघव खूप चिडतो. तो म्हणतो की काकू, मी आधी ही भूमिका करायला नकारच देत होतो, मात्र विनूने आग्रह केला आणि तुझीसुद्धा हीच इच्छा होती ना. त्यावर रुक्मिणी म्हणते हो, कारण त्यावेळी सीतेची भूमिका राणी करणार होती, ती डॉक्टर सिंधू सावंत नाही. त्यावर राघव म्हणतो, पण राणीचा पाय ऐनवेळी मुरगळला, मग मी सुद्धा या नाटकासाठी नकार द्यायला हवा होता का? अगं, ते लोक तोंडावर पडले असते. मात्र रुक्मिणी म्हणते की ते चाललं असतं मला. मात्र तू आणि त्या डॉक्टरने राम सीतेची भूमिका केलेलं मला अजिबात आवडलेलं नाही. आणि त्यावर राघव तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र रुक्मिणी काही ऐकूनच घेत नाही. तर राजश्री म्हणते ते सगळं ठीक आहे, पण तू सावीला विनूला दोरा बांधायला का सांगितला? आणि त्यावर राघव म्हणतो की अगं आई, ती लहान आहे. मात्र राजश्री म्हणते की जर विनूने पुढच्या वर्षी हट्ट केला की मला सावीकडून राखी बांधून घ्यायची आहे, मग तू काय करशील? आणि त्यावर राघव म्हणतो की पुढच्या वर्षीचा विचार मी आत्ता नाही केला. मात्र राजश्रीसोबत राणीसुद्धा म्हणते की हो राघव, पुढच्या वर्षी काय करायचं आपण? आणि त्यामुळे राघवला काय बोलावं ते सुचतच नाही. तो त्या तिघींना समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण काहीच उपयोग होत नाही. आणि मग त्यानंतर राजश्री म्हणते की या सगळ्यावर मला एकच उपाय दिसत आहे, तो म्हणजे आता तुम्ही तुमच्या बाळाचा विचार करावा. आणि ते ऐकून राघव आणि राणीला धक्काच बसतो. त्याच वेळी सिंधूसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते आणि तिने हे बोलणं ऐकलेलं असतं. राघव राजश्रीला म्हणत असतो की आई, तू हा विषय आता दुसरीकडे घेऊन जात आहे. मात्र रुक्मिणी म्हणते की दुसरीकडे नाही, ती अगदी बरोबर ठिकाणी घेऊन जात आहे. आता तू आणि राणीने तुमच्या बाळाचा विचार करायलाच हवा. आणि ते ऐकून राणी खूपच खुश होते आणि आनंदाने राघवकडे बघत असते. राघव मात्र खूप वैतागलेला असतो आणि त्यांचं ते सगळं बोलणं ऐकून सिंधू रडतच तिच्या रूममध्ये जाते. तिला सतत राजश्रीचं बोलणं आठवत असतं आणि ती खूप रडत असते. त्याच वेळी तिला मंगेशचा कॉल येतो, मात्र ती कॉल रिसीव करत नाही. परंतु मंगेश सतत कॉल करत असल्याने नाईलाजाने ती कॉल रिसीव करते. तर सिंधूच्या आवाजावरूनच मंगेशला कळतं की नक्कीच काहीतरी झालं आहे. तो सिंधूला विचारतो सुद्धा, मात्र सिंधू म्हणते की मला आप्पांची आठवण येत आहे. पण मंगेश म्हणतो की सिंधू, तुला धड खोटंसुद्धा बोलता येत नाही, प्लीज काय झालं आहे ते मला सांग. मात्र सिंधू काही सांगत नाही. तर मंगेश तिला म्हणतो की मला माहीत आहे, एकाच छताखाली तू आणि राघव राहत आहात, ते पण अनोळखी व्यक्तीसारखे. याच गोष्टीचा तुला त्रास होत आहे ना? आणि त्यानंतर तो पुन्हा सिंधूला सांगतो की तू राघवला सांगून टाक की सावी त्याचीच मुलगी आहे. मात्र त्यावर सिंधू नकार देते आणि मंगेशला नंतर कॉल करेल असं सांगत फोन कट करते. मात्र ती रडत असतानाच सावीला जाग येते. ती सिंधूला विचारते की आई, काय झालं, तू का रडतीये? मात्र सिंधू काही बोलत नाही. तर सावी म्हणते, थांब, मी पोलीस काकांना बोलावते. मात्र सिंधू म्हणते की त्याची काही गरज नाही आहे आणि आता ते झोपले असतील, तू सुद्धा झोप. आणि ती सावीला झोपायला सांगते आणि तिच्याकडे बघत रडतच मनाशी म्हणते की सावी, कसं सांगू मी तुला की तुझ्या बाबांचं इतकी वर्ष शोध घेत आहेत, ते तुझ्या डोळ्यांसमोरच आहे. मी तुला ही गोष्ट कधीच सांगू शकत नाही. आणि मग त्यानंतर तिला आठवतं की राजश्री म्हणत असते की जर वेणूला सावीचा लळा लागला तर खूप अवघड होईल. आणि मग त्यानंतर ती झोपलेल्या वेणूला तसंच उचलते आणि राणीच्या रूमकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे राणी एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला राघवसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवत असतात आणि ती मनाशी म्हणते की यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. जर एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी असेल तर तुम्ही ती मिळवण्यासाठी
जीवापाड मेहनत करताना मग ती गोष्ट तुम्हाला मिळते सुद्धा. माझं राघवला मिळवण्याचं स्वप्न पूर्ण झालं. या घराने मला त्याची बायको म्हणून स्वीकारलं आणि आता राघवसुद्धा लवकरच मला त्याची बायको म्हणून स्वीकारेल. मात्र त्याच वेळी सिंधू विनूला घेऊन त्या ठिकाणी येते. ती विनूला बेडवर झोपवते तर राणी तिचे आभार मानते. सिंधू त्या रूमकडे बघत मनाशी म्हणत असते की एकेकाळी ही रूम माझी आणि राघवची होती, मात्र आता ही रूमसुद्धा माझी राहिली नाही आणि राघवही. आता ही रूमच मला अनोळखी वाटायला लागली आहे. आणि त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र त्याच वेळी राघव समोरून येतो. मात्र ते दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नाही. आणि मग त्यानंतर राणी आणि राघव झोपण्यासाठी जातात. मात्र राणी पुन्हा एकदा राजश्री जे काही बोललेली असते तो विषय काढते. मात्र राघव तिला स्पष्टपणे सांगतो की आई जे काही बोलली ते तू इग्नोर कर आणि ते ऐकून राणीला धक्काच बसतो. तर राघव म्हणत असतो की त्यांनी अचानक विषय काढल्याने मला काहीच बोलता आलं नाही, पण तू खरंच त्यांच्या बोलण्याचा एवढा विचार करू नको, कारण त्यांच्यासाठी आपण नवरा बायको आहोत. आणि राघवचं ते बोलणं ऐकून राणीला खूप वाईट वाटतं. तर राघव तिला सांगतो की या सगळ्या गोष्टी तू इग्नोर करू शकते आणि मग तो झोपी जातो. राणीला मात्र या गोष्टीमुळे खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्यानंतर ती सुद्धा झोपी जाते. त्यानंतर रात्री राघवला नाटकामधील त्याचे आणि सिंधूचे संवाद आठवत असतात आणि मग त्याला अचानक जाग येते. तो बाहेर जातो तर सिंधूसुद्धा त्याच्या पाठोपाठ बाहेर येते आणि त्यानंतर ती राघवला म्हणते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. राघव म्हणतो की हो सिंधू, मलासुद्धा तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि मग त्यानंतर तो सिंधूला त्याचं तिच्यावर अजूनही किती प्रेम आहे ते सांगतो आणि तिची माफी मागतो. तर सिंधूसुद्धा म्हणते की राघव, माझंसुद्धा तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत. तुमच्या असण्यानेच माझ्या जगण्याला अर्थ आहे. आणि मग तीसुद्धा तिचं राघववर किती प्रेम आहे ते त्याला सांगते. ते दोघेही खूप खुश होतात, एकमेकांचा हात हातात घेतात. आत्तापर्यंत त्यांनी ज्या चुका केलेल्या असतात त्यांच्याबद्दल एकमेकांची माफी मागतात. आणि त्यानंतर राघव सिंधूला लग्नाबद्दल विचारतो आणि सिंधूसुद्धा पुन्हा त्याच्याशी लग्न करायला तयार होते आणि प्रेमाने त्याला मिठी मारते. मात्र हे फक्त राणीचं स्वप्न असतं. त्या स्वप्नामुळे ती टचकून झोपेतून जागी होते. ती खूपच घाबरलेली असते आणि पटकन तिचा मोबाईल चेक करते आणि त्यानंतर ती म्हणते की हे तर रात्रीचं स्वप्न आहे, म्हणजे खरं नाही होणार. आणि मग ती पुन्हा झोपी जाते. त्यानंतर पहाटे सिंधू उठते आणि सगळं काही आवरून ती तुळशीजवळ दिवा लावत असतानाच बाहेरून कोणीतरी दार वाजवते. इतक्या पहाटे घरी कोण आला आहे असं म्हणत सिंधू दरवाजा उघडते तर समोर मंगेश उभा असतो आणि त्याला बघून सिंधूला धक्काच बसतो. ती मंगेशला विचारते की तू इथे काय करतोय आणि इथे कसा आला. त्यावर मंगेश हसतच सांगतो की मी इथे बसने आलोय. मला तुम्हा दोघींची खरंच खूप आठवण येत होती म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी आलोय. आणि ते ऐकून सिंधूला काय बोलावं ते सुचत नाही. ती मनाशी म्हणते की जर याला इथे राघवने किंवा इतर कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मात्र हा इतक्या लांबून आम्हाला भेटण्यासाठी आलाय, याला दरवाजात तरी कसं उभं करू. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू मंगेशला घरात घेते, मात्र त्यानंतर घरातील सर्वजण त्याला बघतात आणि चोर समजून पकडतात. मात्र त्यानंतर सिंधू त्यांना सांगते की हा माझा मित्र आहे आणि जेव्हा याला आमची आठवण येईल तेव्हा तो आम्हाला इथे भेटण्यासाठी येईल. मात्र रुक्मिणी या गोष्टीसाठी नकार देते आणि राघवला मंगेशला अटक करायला सांगते. तर राघवसुद्धा लगेच त्याला अटक करायला तयार होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.